वस्तुतः कसं आहे, कर्माचा उदय होतो आणि तो भोगावा लागतो. निश्चित भोगावयास लागणार असा कर्माचा उदय, आणि ते पण स्वतःचेच कर्म. त्या वेदनामधून मुक्त होता येणार नाही असं हे जग आहे. दादाश्री एक अनुभव सांगतात की माझ्याकडे एक इसम आला होता. तो मला सांगू लागला की दादा, मी लग्न केलं खरं, पण मला माझी बायको आवडत नाही. मग दादाने विचारलं, का बाबा, न आवडण्याचं कारण काय? तर म्हणे, ती पायाने लंगडी आहे. बरं, आता हे सांग, तुझ्या बायकोला तू आवडतोस किंवा नाही? तर हा म्हणतो, हो मी तर आवडणारच ना, मी रूपवान आहे, शिकलेला आहे, कमावता आहे, माझ्यामध्ये काही उणीव नाही. तर म्हणे, गड्या, यामध्ये चूक तुझीच आहे की तुला अशी लंगडी बायको मिळाली. आता विचार कर, तिनं किती उत्तम पुण्य केले होते की तू तिला असा देखणा मिळाला. अरे स्वतः केलेलं स्वतःच्या समोर येतंय, त्यामध्ये दुसऱ्याचा काय दोष? तुझी चूक भोगून घे, परत नवी चूक करू नकोस. तुझ्या कर्मामुळे ती तुझ्या नशिबी आली आणि तिच्या उत्तम कर्मामुळे तू असा उत्तम तिच्या नशिबी आला. मग अधिक पुण्यशाळी कोण आहे? तो समजून गेला आणि त्याचं दुःखी जीवन सुधारलं. मुक्तीचं सर्वात श्रेष्ठ अंग हे की क्लेश दूर करणे. क्लेश दूर व्हायला पाहिजे. मोठ्यात मोठं सुख, भले ज्ञान नसेल, घरामध्ये धर्मकर्म आहे हे कुठपर्यंत म्हणतात? ज्या घरात कोणत्याही परिस्थितीमध्ये कसलंही वातावरण कोणी सहन करतो, वादविवादाने क्लेशाला आश्रय देत नाही, याला खानदानी म्हटलेलं आहे. जर घरामध्ये क्लेश झाला तर सर्व खलास होतंय. परमेश्वराचे वास्तव्य तर राहणारच नाही आणि लक्ष्मीजी सुद्धा निघून जाईल. भगवान श्रीराम राजचंद्रजी काय सांगतात की ज्याच्या घरी एक दिवस क्लेशाशिवाय जाईल त्यांना आमचा नमस्कार आहे. तर क्लेश नको, घरी शांती, घरी अतिशय शांतता, स्नेह, प्रेम असावं.